मन्नेर वारलू समाज उपवधू परिचय मेळावा 2025 संपन्न. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी देवकृपा फंक्शन हॉल नांदेड येथे मन्नेर वारलू समाज सुधारक मंडळ नांदेड यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सहभागासाठी नोंदणी करण्यात आलेली होती. मन्नेर वारलू समाजातील शिक्षित, उच्च शिक्षित सर्व क्षेत्रातील विवाहयोग्य मुलामुलींनी या मेळाव्याचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर किशनराव लखमावार, प्रमुख उपस्थिती उद्योगपती सुरेश आंबुलगेकर, पंढरीनाथ कंठेवाड, लक्ष्मणराव ठक्करवाड, सौ मंगाराणी आंबुलगेकर, मारुती कंठेवाड, बालाजी कंठेवाड, प्रशांत बोरडकवाड, मारुतराव देगलूरकर, शंकरराव चांडोळकर व अधिक जणांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय अन्नमवाड, रवी सुधीर राऊतवाड, दिलीप बोधगिरे, अतुल पंदेवाड, मोहन गोपुलवाड, सुभाष कालेवाड, श्याम बाष्टेवाड, नरहरी पल्लेवाड व अधिक जणांनी प्रयत्न केले. आमचा आदिवासी मन्नेर समाज पोटापाण्यासाठी, नोकरीसाठी पूर्ण महाराष्ट्रात, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे. त्यामुळं आमच्या समाजातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलामुलींच्या लग्नाच्या खूप मोठ्या समस्या आहेत. मुलाला मुलगी अनुरूप भेटत नाही, मुलीला मुलगा अनुरूप भेटत नाही. त्याच्यामुळं स्थळ शोधण्यासाठी बऱ्याचशा परिवाराला वेळ काढणे, त्यांची माहिती मिळवणे, त्यांच्यासाठी जाणे, त्यांच्याकडं वेळ, मनुष्यबळ, श्रम खर्च करून ह्या सगळ्या स्थळ शोधण्यासाठी खूप मोठ्या मर्यादा येत होत्या आणि त्यांचा खूप मोठा वेळेचा, पैशाचा अपव्यय होत होता. त्यामुळं आमच्या समाजामध्ये मन्नेर वारलू समाज सुधारक मंडळ ही एक समाजाची जुनी एकमेव संघटना आहे. ती समाज सुधारणेचं, सामाजिक चळवळीचं गेल्या 40-42 वर्षापासून काम करत आहे. त्या चळवळीच्या या कार्यकारिणीनं हा एक वधूवर परिचय मेळावा सर्व विवाह इच्छुक अनुरूप मुला-मुलींना आज या 23 फेब्रुवारी 2025ला आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं हा आजच्या या परिचय मेळाव्यामध्ये जवळपास 250 ते 300च्या जवळपास नोंदी झालेल्या आहेत आणि अनेक त्यापैकी बहुतांश मुलामुलींनी, पालकांनी येऊन परिचय दिलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही वेळेअभावी त्यांची नोंदणी आम्हाला उशिरा मिळाली. त्यामुळं बऱ्याच जणांच्या मुलाखती सुद्धा होऊ शकलेल्या नाहीत. कारण का प्रतिसाद आम्हाला एवढा मिळेल वाटलं नव्हतं. परंतु निश्चितच या आजच्या समस्येनं समाजाला फार मोठं विचार करायला लावलेला आहे की ही समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. अनुरूप मुलं मुली मिळत नाहीत. त्यामुळे या कामासाठी आमच्या मंडळानं पुढाकार घेतला आणि त्या पद्धतीने आज आम्ही आयोजन केलं आणि यशस्वी पद्धतीने आज घडून आलं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं समाजाचा असाच उत्तरोत्तर कायम हे सामाजिक सुधारणेचं काम चालत राहावं अशी आम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा आहे.